घेण्यात आली त्याची काय परिस्थिती, राज्याची काय परिस्थिती? पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये यावर्षी सालाबादाप्रमाणे आपण बैठक घेतो तशी बैठक घेण्यात आली. मागच्या वर्षाची स्थिती पाहिली असता मागच्या वर्षी याच दिवसामध्ये 22 टँकर आपले सुरू होते. 100च्या वरती विहीर अधिकृत करण्यात आल्या होत्या, पण यावर्षी एकही टँकर आपला अजूनपर्यंत सुरू झालेलं नाहीये. त्याचबरोबर धरणांची स्थिती पाहिली तर जवळपास 50% आसपास आपला धरणांचा साठा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बाष्पीभवनाचा धोका पाहिला असता, त्याचबरोबर येणाऱ्या वर्षी कमी पाऊस पडेल असा अंदाज सगळीकडे वर्तवण्यात जात असल्यामुळे ही बैठक घेणं अत्यावश्यक गरजेचं होतं. त्याच्यामुळे लोकांना आपण सूचना दिलेल्या आहेत की पाणी जपून वापरा. त्याचबरोबर इरिगेशनच्या डिपार्टमेंटला पण आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे की तुम्ही विनाकारण कुठेही पाणी सोडू नये, कोणाच्याही म्हणण्यावर पाणी सोडू नये. MSCBला हे सांगितलं की जिथे अनधिकृत मोटरी लोकांनी काही शेती करता बसवल्या आहेत त्या आजच्या आज काढण्यात याव्या. प्रांत अधिकाऱ्यांना सुद्धा त्या सूचना देण्यात आलेल्या आहे. आणि जर पुढे पाणी सोडायचं असेल तर जिल्हाधिकारी महोदयांच्या परवानगीशिवाय तुम्ही कुठलंच काम करू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहे. आणि मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये बरेच नगरपालिकेचे विषय आहे. काही ठिकाणी पाणी टंचाई पुढच्या काळामध्ये भासेल असं चित्र आहे, पण अजून टँकर लागण्याची स्थिती नाही. पण जो साठा आपल्याकडे आहे तो साठा पुढच्या वर्षापर्यंत जवळपास सप्टेंबरपर्यंत पुरावा याच्याकरता आपण हे नियोजन केलेलं आहे. पाण्याच्या विषयी नागरिकांना काय आव्हान करणार? पाण्याच्या विषयी नागरिकांना काय आव्हान? पाणी जपून वापरा. त्याचबरोबर या ठिकाणी नागरिकांना आवाहन करत असताना ज्या ठिकाणी आता ग्रामपंचायतचे सरपंच आहेत त्यांना आपण हीच विनंती केलेली आहे की जिथं तुम्ही 2 दिवसात पाणी देता ते 3 दिवसात द्या. जिथे नगरपालिकेमध्ये आपण 4 दिवसाच्या आत पाणी देतो 5 दिवसात द्या. कारण शेवटी पाणी काय आपण तयार करू शकत नाही. जो पाणी साठा आहे त्याच्यामध्येच नियोजन करणं आपलं गरजेचं आहे. त्या पद्धतीने आपण या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. गावांमध्ये पाणी कपातीचं कुठे नियोजन, कारण की सध्या महाराष्ट्राची मागच्या काळातली स्थिती पाहिली तर 112च्या वरती टक्के पाऊस मागच्या काळामध्ये पडलेला आहे. त्यामुळे सगळीकडे धरणांची स्थिती उत्तम आहे, पाणी चांगल्यापैकी आहे. पण पुढच्या वर्षाचा धोका पाहता या वर्षापासून त्याचं नियोजन त्या धरणामध्ये करणं आणि काटकसरीने पाणी वापरणं हाच आपला एक पर्याय आहे. म्हणून या बैठका आम्ही घेतोय. हो, अनेक गावांमध्ये जलजीवनच्या योजना ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत, मात्र काही किरकोळ कारणास्तव त्या पूर्ण कार्यान्वित झालेल्या हे आता सावकार साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातल्या 2-3 गावांच्या तक्रारी केल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की जुन्या सोर्सेसवरून आम्ही पाणी सुरू केलेलं आहे आणि संजीव भाऊंचं म्हणणं आहे की नवीन सोर्सवरून पाणी मिळालेलं नाही. मी चौकशी करायचे आदेश दिलेले आहे आणि मी स्वतः त्या गावामध्ये जाणार. महावितरणचं असेल 10 दिवसांनी 4 दिवस पाणी दिलं जातं. हे तर 1 तास दिला तर 8-10 दिवसात 4-5 वेळा. हे बघा, आता भुसावळचंही उदाहरण मी सांगितलं की तिथे 10 दिवसाच्या आड पाणी हे 4 तास दिलं जातं. मी त्यांना विनंती केली नगराध्यक्ष महोदयांना आणि CO महोदयांना की जर तुम्ही 5 दिवसात 2 तास द्या ना, 5 दिवसात 2 तास दिलं तर 10 दिवसाचं रोटेशन हे 5 दिवसावर येऊन जाईल ना लगेच. आता आपल्या हातात आहे. आणि ज्या ठिकाणी MSCBचं करंट चालू असलं तर मोटर बसवल्याशिवाय पाणी घेत नाही त्या ठिकाणी MSCBने त्यांना मदत करावी. कारण की शेवटी याच्यामध्ये थोडा वाईटपणा घ्यावा लागेल, पण पाणी सगळ्यांना मिळण्याकरता हे प्रयत्न करणं गरजेचं आहे. विधानमंडळामध्ये महिलांना आरक्षण देण्याचा कायदा लागू झालेला आहे, काय भूमिका? चांगली गोष्ट आहे. महिलांच्या माध्यमातून आपण पाहिलं की आपल्या महिला सगळ्या बाबतीमध्ये सक्षम आहे. देशामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये पाहिलं तर महिलांचा उच्चांक आहे. त्यामुळे आता येणाऱ्या राजकारणामध्ये महिला मैदानात उतरतील आणि पुरुषांबरोबर ते काम करतील हे आपल्या राज्याने बऱ्याच ठिकाणी सिद्ध केलं आहे. राष्ट्रपती पदावर आपण पाहिलं तर आज 2 महिला राष्ट्रपती आपल्याला या ठिकाणी झाल्या आहेत. त्यामुळे आमदार खासदार होणं त्यांच्याकरता ह्या निवडणुकीमध्ये एक प्रमाणात सुवर्ण संधी आहे या देशाच्या विकासाकरता. दिलं पाहिजे त्याला पाकिस्तानात पाठवलं पाहिजे. नवरीत राणा आहेत त्या शेवटी. मी त्यांच्याबरोबर काय बोलू. नाशिकमधील TCS प्रकरणी आता SIT बरोबरच ATS आणि NI देखील चौकशी करणार आहे. करायलाच पाहिजे. अशा लोकांना सोडलं नाही पाहिजे, पण ते कायद्याने केलं पाहिजे. जोपर्यंत आपण तो कायदा त्याचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो आरोपी नाही असं आपल्या भाषेत आहे किंवा कायद्याच्या भाषेत आहे. तो आरोप करणं, तो सिद्ध करून त्याला शिक्षा देणं ही काळाची गरज आहे आणि ते करावं. नवनीत राहणार कारवाई करा म्हणून कार्यकर्ते नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे. अशा पद्धतीने जर ते बोलत असतील तर महाराष्ट्रात येऊ शकतात. नाही, आता आपण त्यांच्या बाबतीत बोलत नाही, ते राहणार आहे. रवींद्र तुपकरांनी एक वक्तव्य केलंय. SP साहेबांना मी सकाळी सूचना दिलेल्या आहे की हा भोंदू बाबा कोण आहे ज्यांनी 11 लाख रुपये फसवले 6-7 बायांकडनं माणसांकडनं, त्याच्यावर त्वरित कारवाई करा
आणि ती सुरुवात झालेली आहे. भाऊ रवींद्र भाऊ रवींद्र तुपकरांनी वादग्रस्त जाऊ दे ना, आता भाऊ, किती- उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना किती भांडतात, मात्र दिल्लीत एकाच ताटात काला करून खातात, एकाची बियर आणि दुसऱ्याचा चपटा खातात, कोण? असं रवींद्र तुपकरांनी वक्तव्य केलंय. कोणाला? उद्धव ठाकरे आणि एकमेकांची भांडतात मात्र दिल्लीमध्ये जाऊन एकाच ताटात जेवतात आणि एकाच चकण्यात हे बघा, राजकारण वेगळं आहे. एकाकडे जाणं, जेवण करणं ही संस्कृती आहे. आता राजकारणामध्ये का तुम्ही मग एकाकडे बघणार नाही, दुसऱ्याकडे बघणार नाही. लग्न आहे, मरण आहे, कुठले चांगले कार्यक्रम आहे, तिथे एकमेकाकडे जावं लागतं. विचारांची लढाई करा, व्यक्तिगत लढाई माणसाने करू नये राजकारणामध्ये. एकनाथ शिंदे हा साधू माणूस आहे आमचा. ज्या मंदिरात जाईल त्या मंदिराची पूजा करणारा माणूस आहे. याचा अर्थ असा होत नाही की तो माणूस त्याच्याशी भेटला म्हणून याचं असं झालं. ह्या गोष्टी चुकीच्या आहे. आपल्या देशामध्ये आपण बघतो की आदरणीय पंतप्रधान कोणतेही असतील, त्याच्या पूर्वीच्याही आताची अपोजिशनचाही जरी माणूस समोर आला, त्याच्याशी बोलणे, त्याच्या लग्नामध्ये जाणे, त्यांनी कुठलं निमंत्रण दिलं असेल तर तिथे जाणं ही आपली संस्कृती आहे. भरती प्रक्रिया या ठिकाणी बंद केलेली आहे. लघुलेखक पदाची त्यांनी मला निवेदन दिलंय. आता येणाऱ्या याच्यामध्ये मला वाटते जवळपास 200-300 मुलं ते मला भेटायला आले होते. मी आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समोर हा विषय मांडला. भाऊ, खेडी पीक विम्याच्या संदर्भात खेडी पीक विमाचा भाऊ, खेडी पीक विमा शेतकऱ्यांना नोटीस दिला, गुन्हे दाखल केले जाणार. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये चौकशी सुरू आहे. पण पहिली गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी पीक विमा अधिकाऱ्याची जबाबदारी ही जास्त आहे. त्याच्यानंतर इथे आपले काही एजंट आहेत, त्या एजंटांनी शेतकऱ्यांना बोलवलेलं आहे. त्यांचा तपास चालू आहे. पोलिसांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कचाट्यातून ती सुटणार नाही अशी मला खात्री आहे. गुन्हेगार आहेत, इतर गुन्हे होतील ना, कारण त्यांना माहिती आहे की फसवणूक आपण करतोय, इतर गुन्हा होतील ना. गुन्हा जरी दाखल झाला तर त्याच्यावर तपास केला जाईल ना. तो शेतकऱ्याला कसं फसवलं गेलं, का तो स्वतः फसला की त्याने स्वतः फसवलं, ह्या सुद्धा तपासाच्या बाबी आहेत. भाऊ, रोहित पवार जे डायरेक्ट शेतकऱ्याला आपण गुन्हेगार म्हणणे उचित नाही आहे. शेवटी त्या शेतकऱ्याने जर केलं असेल तर तो दोषी सापडेल. पण काही काही शेतकऱ्यांना करण्यास भाग पाडणारे पण लोक आहेत की तुम्ही इतके पैसे द्या, तुमचं नाव टाकतो. मग साहजिक आहे, काही काही शेतकरी त्याच्यामध्ये फसले. त्याच्यामध्ये आता ते केंद्रवाल्यांवर कारवाई करण्याचं चाललंय किंवा इतर लोकांवर कारवाई करण्याचं चाललंय. हे सगळा तपासाचा भाग आहे. जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल. रोहित पवार, सुमित्रा पवार यांचा प्रचार करताना पाहिला. शेवटी रक्ताचं नातं आहे बाबा, कोण खून का रिश्ता आहे. एक बोंधू बाबा जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. जळगावला देखील बोंधू बाबांचं अनेक ठिकाणी मतदारसंघ बदलणार आहे. पुढची राजकीय स्थिती पण अनेक बदलणार आहे. याकडे तुम्ही कसं बघता? कारण मतदारसंघ आपल्या जिल्ह्यात वाढले. आता बघा, मतदारसंघ वाढतील, तो पुरुष होईल, तो महिला होईल, तो ST होईल, SC होईल, त्याचं सीमालंघन काय होईल याचं आपल्याला अजून काही सांगता येणार नाही. पण आता आम्ही विचार केला तर मी एरंडोलमध्ये पुढे आमदार होतो, जळगाव ग्रामीणमधून झालो, जळगाव तालुका मला नव्हता. हे बघा, या ठिकाणी मतदारसंघ हे छोटे होतील हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक पैलवान आपल्या आखाड्याची तयारी करून ठेवतो. भाऊ, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधानसभेवर जाणार आहेत. विधान परिषदेत उद्धव ठाकरे हे बघा, तो त्यांचा पक्षाचा विषय आहे, त्यात आपलं बोलणं उचित नाहीये. पाणी मिळत नाही, विकत पाणी घ्यावं लागतंय लोकांना. एकदम बरोबर आहे तुमचं म्हणणं की सध्या तिथे फार 8-10 दिवसाच्या आड पाणी आम्ही तिथे बोर सुद्धा केले शासनातर्फे पण आणि प्रायव्हेट बोर पण केलेले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पाणी पण काही प्रमाणामध्ये तिथे टंचाई जोरदार आहे. पण आता तिथे आमचं योजनेचं काम सुरू आहे. पण थोडं आर्थिक चणचण असल्यामुळे बिलांच्या बाबतीमध्ये त्यामुळे थोडं काम स्लो आहे. पण एवढ्या 4 महिन्यामध्ये आमची ती योजना पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षी तुम्हाला असोद्याला पाण्याची टंचाई दिसणार नाही. अमरावतीच्या अत्याचार प्रकरणामध्ये